नमस्कार. संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ सुरनोळी. सुरनोळी ही जाडसर आणि मऊ असते, खाण्यास अतिशय छान लागते. सुरनोळी ही दोन प्रकारे केली जाते, एक गोडाची सुरनोळी आणि दुसरी मिठाची सुरनोळी. तांदूळाचे योग्य प्रमाण घेऊन सुरनोळीचे पीठ तयार करावे लागते. जर का हे प्रमाण चुकले तर सुरनोळी व्यवस्थित येत नाही आणि पीठही फुलून येत नाही. इथे मी 1 वाटी रेशनचा जाडा तांदूळ घेतलेला आहे. आपण इडलीसाठी नेहमी जो तांदूळ वापरतो तो घेतला तरी चालतो. अर्धी वाटी कांदे पोह्याचे पोहे, पाव चमचा मेथ्या. हे आपल्याला आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण हे स्वच्छ धुवून घेऊ. आपले तांदूळ पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालून याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. भिजू देऊयात. आपले 4 तास झालेले आहेत. पोहे आणि तांदूळ छान भिजलेले आहेत. आता आपण याच्यातलं पाणी काढून टाकू. हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. खोबऱ्याची मी काळी पाट काढून घेतलेली आहे आणि किसून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दही. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. आता हे आपल्याला बारीक रवाळ वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. मिश्रण आपलं बारीक रवाळ वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. भांड्यामध्ये ओतून घेऊ. याला आता 5 मिनटं फेटून घेऊ. इडली डोशाच्या पिठाची जशी कन्सिस्टन्सी आपण ठेवतो तशीच या पिठाची पण ठेवायची आहे. आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे. आता याला झाकण ठेवून उबदार जागी 8 ते 10 तासासाठी किंवा रात्री पीठ आंबवण्यास ठेवायचं आहे. आता पीठ फर्मेंट झालं की नाही. पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालूयात आणि मिश्रण चांगलं घेऊयात. आपला छान गरम झालेला आहे. तेल टाकून आपण पुसून पण घेतलेला आहे. आता यावर आपण सुरनोळी घालूयात. खूप छान लागते आणि हिला मस्त जाळी पडते. जाळी पडली की सुरनोळीचं पीठ छान तयार झालं असं समजायचं. यावर आता आपण झाकण ठेवूया. तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे. आपण यावरती थोडंसं तेल टाकूयात. आणि सरकन पण निघते. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे. सुरनोळी आपली तयार झालेली आहे. याप्रमाणे आपण सगळ्या सुरनोळ्या करून घेऊयात. हा छान पोटभरीचा नाश्ता आहे. तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता आणि संध्याकाळच्या जेवणासाठीही करू शकता.